नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, ध्यास आणि जिद्द असेल तर प्रत्येक जण यश मिळवू शकतो. ही कथा आहे राजश्री काळे आणि तिचा लेक अमित काळे यांची. कलेक्टर व्हायचंय. नगरमधली राजश्री काळे लोककलेवर निरातिशय प्रेम करणारी, लोककला जगणारी आणि लावणीला जिवंत ठेवण्यासाठी नगरमधल्या सुप्यात कलिका कला केंद्र चालवणारी, व्यवसायानं तमाशा कलावंत. तमाशाच्या याच वातावरणात तिचं पोर वाढलं. तमाशाच्या सुपारीसाठी गावोगाव फिरावं लागतं. त्यात पोराबाळांची परवड होते. शिक्षणाचा तर मागमूसही नसतो. अमित कळत्या समजत्या वयाच्या झाल्यावर त्याची ढोलकीशी सलगी नको म्हणून राजश्रीनं काळजावर दगड ठेवत पोटच्या पोराला शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं. अमितच्या शिक्षणाचा आणि हॉस्टेलचा खर्च सगळं काही तिनं ताकदीनं पेललं. लहानपणापासून पोराला समजावलेलं, तुला कलेक्टर व्हायचंय. पोरानंही आईच्या कष्टाचं सोनं केलं. आज अमित UPSC उत्तीर्ण झालाय. निकाल लागल्यापासून घर कसं आनंदानं गजबजून गेलंय. यशात माऊलीचा हात. अमित मारुतराव काळे UPSCची परीक्षा उत्तीर्ण झालेलं कोल्हाटी समाजातलं हे कदाचित पहिलंच नाव. कोल्हाटी समाज हा तसा कायमच शिक्षणापासून कोसो दूर, पण पोटाला कितीही चिमटे बसलेत आणि नाचता नाचता पायाला भेगा पडल्या तरी पोराला शिकवायचं हा या माऊलीचा निश्चय. लावणी साम्राज्ञी म्हणून राजश्री काळे यांचा गौरव झालाय. पण आज UPSCतल्या यशस्वी वीर अमितची आई हा गौरव तिला जास्त मान मिळवून देतोय. या माऊलीनं याच दिवसासाठी केला होता अट्टहास. तिच्या कष्टांची आज फुलं झाली आहेत. म्हणूनच श्रोते हो, जिद्द आणि ध्यास असेल तर प्रत्येक जण आपली परिस्थिती नक्कीच बदलू शकतो. तर श्रोते हो, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा. त्याचबरोबर रेडिओ जयंतनं चतुरस्त्र हा पॉडकास्ट सुरू केलेला आहे आणि या पॉडकास्टमध्ये प्राध्यापक, लेखक, कवी, नाटककार श्री रमेश कोटस्थाने यांच्याशी साधलेला दिलखुलास संवाद आपण बघणार आहात. या संवादाचे दोन्ही भाग आपण आपल्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत, तेव्हा हे दोन्ही भाग जरूर बघा. ते तुम्हाला कसे वाटले याविषयीच्या प्रतिक्रिया नक्कीच आमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहा. त्याचबरोबर श्री रमेश कोटस्थाने लिखित खुळा पाऊस या पुस्तकाचं अभिवाचन आपल्याला रेडिओ जयंतवर ऐकायला तर मिळेलच, पण त्याबरोबरच पूज्य साने गुरुजी लिखित श्यामची आई, पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे लिखित राजा शिवछत्रपती या पुस्तकाचे दोन्हीही खंड, प्राध्यापक यशवंत पाठक लिखित मातीचं देणं, डॉक्टर शुभा साठे लिखित त्या तिघी, नर्मदा परिक्रमेच्या स्वानुभवांवर आधारित प्रभू पाठक लिखित बिल्वपत्र या दर्जेदार पुस्तकांचं अभिवाचनही आपण जरूर ऐका. आणि ते आपल्याला कसं वाटलं याविषयीच्या आपल्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि हो, रेडिओ जयंत हे YouTube चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. याचं सबस्क्रिप्शन फ्री आहे.